श्री स्वामी समर्थ. सगळ्यात जवळच्याने दगा दिल्याशिवाय दगा दिल्याशिवाय जाग येत नाही. बरोबर ना? श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. कोणाकोणाला सारामृत पारायण करायचं आहे आणि आता तर प्रगट दिन आहे 10 एप्रिलला. मग खूप अशा सेवा सुरू झालेल्या आहेत. बरेच भक्त स्वामी भक्त सेवा करीत आहेत. तर ज्यांना कोणाला माहिती नाही, सारामृत पारायण कोणी केलेलं नाही, पहिल्यांदा करणार आहे, त्यांना अटी नियम काही माहिती नाहीत. आणि कसे आता काही लोक भीती घालतात की असं केल्यानं असं होतं, तसं केल्यानं तसं होतं. त्यामुळं भीतीपायी कोणी करीत पण नाहीत. त्याचे नियम जर पाळणं नाही झालं तर आपल्याला उलट काय होतं का? त्यामुळं हे व्हिडिओ नक्की पहा. तुम्हाला मी सविस्तर पूर्ण माहिती सांगणार आहे व्हिडिओमध्ये. तर ज्यांना ज्यांना सारामृत पारायण करायचं आहे, गुरुचरित्र पारायण करायचं आहे, 7 दिवसाची सेवा करायची आहे, 3 दिवसाची करायची आहे, 21 दिवसाची करायची आहे, 51 दिवसाची करायची आहे, 108 दिवसाचे पारायण करायचे आहे, किंवा एकच करायचं आहे, एक मांडी पारायण करायचं आहे. असे खूप 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 अशा सेवा आहेत. जे जे तुम्हाला करायचे आहेत त्याच्याबद्दल मी सविस्तर माहिती देणार आहे. पूजेची मांडणी कशी करायची, काय काय साहित्य लागतात पूजेला, आपण म्हणजे पारायण वाचायला कोणत्या दिशेकडे तोंड करून बसायचं, काय करायचं काय नाही, सगळं मी सांगणार आहे तुम्हाला व्हिडिओ. आणि बऱ्याच व्हिडिओमध्ये असं सांगतात की असं केल्यानं असं होतं, हे केल्यानं नुकसान होतं. तसं काही नसते बरं का. स्वामी महाराज कधीच कोणाचं नुकसान करीत नाहीत आणि स्वामी महाराज कधीच कुणाला सजा देत नाहीत. खूप मायाळू आहेत, खूप मायाळू. त्यामुळं कोणी घाबरायचं नाही. बिनधास्त ज्यांना कोणाला स्वामी सेवा करायची आहे, स्वामी भक्ती करायची आहे, बिनधास्त स्वामी सेवा करा, नाम स्मरण करा. तुम्ही काही करू नका, फक्त 100% विश्वास स्वामीवर ठेवा. बघा तुमच्या जीवनामध्ये काय बदल घडून आणतात स्वामी महाराज. त्याचा अनुभव मी सांगते. मी काही सेवा करीत नव्हते आणि आता पण मी करते ना, पारायणच करते. दुसरं काही सेवा होत नाही माझ्याच्यानं, पारायणच होते. नामस्मरण सुद्धा फक्त मी व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये जे रिप्लाय देते तेच माझं नामस्मरण होते, दुसरं काहीच नाही. तर घाबरायचं नाही, बिनधास्त स्वामी सेवा करायची. जितका 100% विश्वास ठेवाल तितके स्वामी महाराज तुमच्या जवळ राहतील, तुमच्या पाठीमागे राहतील. तुम्हाला घाबरायची काही चिंता नाही. आणि माझा तर 100% नाही, 101% स्वामी महाराजावर विश्वास आहे. स्वामी महाराज म्हणजेच माझा जीव का प्राण आहेत, माझा श्वास आहेत, माहिती का. मी प्रत्येक गोष्ट, छोट्यातली छोटी गोष्ट महाराजांना, एक जर कोणी माझं मन दुखवलं तर मी महाराजांजवळ जाऊन रडते की मला असा त्रास झालाय महाराज, मला या लोकांनी असा त्रास दिला. श्री स्वामी समर्थ. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. कोणतीही सेवा करण्या अगोदर केंद्रात जायचं आहे आणि केंद्रात नारळ आणि खडीसाखर आणि अगरबत्ती स्वामी महाराजांना अर्पण करायचं आहे आणि संकल्प सोडायचा आहे की स्वामी महाराजांना तुमची जे इच्छा आहे ते सांगून संकल्प सोडायचा आहे. आणि जर केंद्रात जाणं शक्य झालं नाही तर तुम्ही घरात तुमच्या स्वामी समर्थ महाराजांच्या किंवा दत्त महाराजांच्या फोटोसमोर नारळ, खडीसाखर आणि अगरबत्ती, एक फूल असा अर्पण करून तुम्ही संकल्प सोडायचा आहे. संकल्प कसा सोडायचा ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर अगोदर तुम्ही ज्यांना कोणाला सारामृत पारायण करायचं आहे, 1 दिवसाचं, 7 दिवसाचं, 3 दिवसाचं किंवा 21 दिवसाचं किंवा 108 दिवसाचं, बऱ्याच प्रकारचे पारायण आहेत. तुम्हाला जशा पद्धतीनं होत असेल तशा पद्धतीनं करायचं आहे. कोणाकोणाला करायचं आहे त्यांनी हा व्हिडिओ नक्की पाहावा. चला तर मग सुरुवात करूया. प्रथम एक पाट ठेवायचा आहे किंवा चौरंग ठेवायचा आहे. त्यावर पिवळा कपडा अंतरायचा आहे. गुरुचरित्र पारायण असो, सारामृत पारायण असो, आपल्याला पिवळाच कपडा अंतरायचा आहे. दत्त महाराजांना, स्वामी समर्थ महाराजांना पिवळं वस्त्र खूप आवडतं, त्यामुळं पिवळंच अंतरायचं आहे. तुम्ही संकल्प सोडायचा आहे. किती दिवसाचं तुम्हाला पारायण करायचं आहे ते संकल्प सोडायचा आहे. जेव्हा आपण ही सेवा करतो त्यावेळेस एकच वेळ ठेवायची आहे. कोणतीही सेवा करताना अखंड सेवा करेल असे कधीही म्हणू नये. आपल्याला अडचणी आल्यास सेवेत खंड पडू शकतो. त्यामुळे यथाशक्ती यथाकालीन सेवा करीन असे म्हणायचे. सेवा स्वामी समोर बसूनच करावी. सेवा करताना प्रथम आसन घेऊनच बसावे. खाली बसणे शक्य नसल्यास खुर्चीवर आसन ठेवून बसावे आणि मग तुमची इच्छा सांगायची आहे आणि संकल्प सोडायचा आहे. चला तर मग नियम आणि अटी
जर तुम्ही 1 दिवसाचे पारायण करीत असाल तर नियम अटी पाळण्याची काहीही गरज नाही. 7 दिवसाचे करीत असाल, 21 दिवसाचे करीत असाल तर नियम अटी पाळावे लागतात. तर खूप अशा सोप्या नियम अटी आहेत, खूप काही अवघड नाही, काही नाही. फक्त लेडीज जर करीत असेल, स्त्री करीत असेल तर त्यांनी साडी किंवा ड्रेस घालून सुद्धा करू शकता. पण साडी नेसून केलं तर खूप उत्तम. प्रथम हातामध्ये बांगड्या पाहिजे काचेच्या, पायामध्ये जोडवे पाहिजे, कंपाळी कुंकू पाहिजे, गळ्यात मंगळसूत्र पाहिजे. हे सुवासनेचा शृंगार घालूनच आपल्याला सारामृत पारायण करायचं आहे. आणि पुरुषांनी जर करीत असाल तर त्यांनी दाढी आणि कटिंग यावेळेस करू नये, ज्यावेळेस आपण पारायण घरात लावलेलं असतं त्यावेळेस. नॉनव्हेज खायचं नाही. मासिक धर्म आल्यास पूजा आपली थांबवायचं नाही, पारायण थांबवायचं नाही. दुसऱ्याकडून पोथी वाचून घ्यायची आहे घरातल्या माणसाकडून आणि आपण ऐकायचं आहे. ऐकायला काही हरकत नाही, लांब बसून काहीही होत नाही. आणि जर घरात कोणी नसेल तर स्टॉप करायचं नाही, कोणाकडूनही पारायण वाचून घ्यायचं आहे. ज्यावेळेस आपण पूजा मांडून पारायण करतो त्यावेळेस नॉनव्हेज घरात आणायचं नाही आणि कोणीही खायचं नाही. आणि जर पूजा मांडलेली नसेल तर काही हरकत नाही, नॉनव्हेज झालं तरी तुमच्या घरामध्ये. आपण स्वतः आंघोळ करून सकाळीच लवकर उठून पारायण पोथी करायची आहे आणि त्यानंतर बाकीचे कामं करायची आहेत. ज्यावेळेस तुम्ही पारायण करता त्यावेळेस स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य कंपल्सरी दाखवायचं आहे आणि 1 ग्लास भरून पाणी त्यांच्या पूजेसमोर ठेवायचंच आहे. तर आता ही पूजा पाहिलेली आहे, तशाच पद्धतीनं पूजा मांडायची आहे. फक्त मी जे कळस मांडलेला आहे तो कळस मांडायचा नाही, कारण तो कळस कुलदेवतेचा मांडलेला आहे. मंदिरामध्ये थोडंसं देवघरामध्ये थोडंसं जागेचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळं मी इकडं मांडलेलं आहे. तर जर आपल्या घरात जर दत्त महाराजांची फोटो असेल, स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल, स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर ते त्यांना विराजमान करायचं आहे. यथासांग अभिषेक वगैरे करायचा आहे, त्यांना अत्तर लावायचं आहे आणि त्यांना या पाटावर चौरंगावर विराजमान करायचं आहे. आणि जशी सिंपल पूजा दिसत आहे अशी जरी मांडली तरी काही हरकत नाही. असं नाही की ब्राह्मण सांगतात तशा पद्धतीनं पूजा मांडावी, 9 ग्रह असं काहीही नाही. देवभक्तीचा भुकेला असतो. तुम्ही फक्त मनातून श्रद्धा ठेवून स्वामीवर जर विश्वास ठेवून भक्ती केली तर तुमची इच्छा पूर्ण होते 100%. हा माझा अनुभव आहे. ज्यावेळेस आपण पूजा करतो, पोथी वाचायला सुरुवात करतो त्यावेळेस अगोदर संकल्प सोडायचा आहे. आपल्या मनातील इच्छा स्वामी महाराजांना सांगायची आहे. या गोष्टीसाठी मी माझी पारायण लावलेला आहे. ज्यावेळेस संकल्प सोडतो त्यावेळेस तुम्ही गोत्र सांगून संकल्प सोडायचा आहे. तर संकल्प कसा सोडावा मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे. अगोदर सुरुवातीला आपण दिवा प्रज्वलित करायचा आहे, तुपाचा दिवा लावायचा आहे पोथी वाचायच्या अगोदर आणि त्यानंतर दिव्याची पूजा वगैरे करून दिवा प्रज्वलित करायचा आहे. अगरबत्ती लावायची आहे आणि पोथी वाचायला सुरुवात करायचं आहे. सुरुवात करण्याच्या अगोदर स्वामी समर्थ महाराजांचा जय जयकार करायचा आहे आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे 3 वेळेस म्हणायचं आहे आणि पूजेला सुरुवात करायची आहे. ज्यावेळेस आपण आरती करतो स्वामी महाराजांची, आरतीला 2 दिवे घ्यायचे आहेत, 2 वाती घ्यायच्या आहेत. म्हणजे तुम्ही फुलवाती घेतल्या तर एक फुलवाती ठेवल्या तरी हरकत नाही. जर वाती घेतल्या, 2 वाती असतात, हातावरच्या वाती असतात, त्या जर घेतल्या तर तुम्ही 2-2 वाती ठेवायच्या आहेत, 1 वात अजिबात ठेवायची नाही. तर अशा पद्धतीनं आरती करायची आहे, कापूर लावायचा आहे आणि हे पाहू शकता सारामृत पारायण आहे. गुरुचरित्र पारायणाचे मोठे अध्याय असतात आणि सारामृत पारायण कथासार जे आहे ते छोटे अध्याय असतात, 1 पानाचा अध्याय असतो. जर आपल्याला खूप गडबड असते, घरामध्ये घाई असते, त्यांनी गुरुचरित्र पारायण होत नाही, त्यांनी कथासार वाचला तरी खूप चांगलं असतं आणि गुरुचरित्राचे जे लाभ असतात ते लाभ याच्यातून सुद्धा भेटतात. फक्त श्रद्धापूर्वक करायचं आहे, बाकी काही लागत नाही. स्वामी महाराज इतके दयाळू आहेत. तुम्ही जर श्रद्धा ठेवून मनातून स्वामीला हाक मारली तर तुमच्या पाठीमागे ते उभे राहतात. शंका ठेवायची नाही, कोणतीही शंका ठेवायची नाही. तुम्ही जर पोथी वाचाल तर या एका अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, शंका ठेवली स्वामी महाराजावर तर त्यांच्यासोबत काय घडलेलं आहे. अजिबात शंका ठेवायची नाही. खूप चांगला अनुभव येतो. एकदा करून बघा, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतातच, 100% होतातच.
पारायण सुरू करण्याच्या आदल्या दिवशी रात्री 4 भाकरीचे तुकडे करायचे आहेत. 3 दिशेला म्हणजे 3 रस्त्याला 3 टाकायचे आहेत आणि 1 कुत्र्याला चारायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी पारायणाची सकाळीच ब्रह्ममुहूर्तावर सुरुवात करायची आहे. आता नियम पाळायचे कोणते? तर 12च्या आत आपल्याला पोथी वाचायची आहे, आरती करून घ्यायची आहे, नैवेद्य दाखवायचा आहे. जर तुमच्याच्यानं नैवेद्य झाला नसेल करणं, एकट्या आहात, तर तुम्ही दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवून नंतरसुद्धा नैवेद्य दाखवू शकता. ते पण 12:30च्या नंतर नैवेद्य दाखवायचं आहे. 12 आणि 12:30च्या आतमध्ये तुम्ही कोणतीही सेवा केलेली स्वामी महाराजापर्यंत पोहोचली जात नाही. मग म्हणाल की माझी इच्छा पूर्ण झाली नाही. असे जर नियम पाळून तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची भक्ती केली, सारामृत पारायण केलं, तर 100% तुमची इच्छा पूर्ण होतेच होते. आणि पारायण दरम्यान आपल्याला बाहेरचं काही खायचं नाही. जर तुम्हाला शक्य असेल तर कांदा लसूण तुम्ही पाळू शकता, नाही तर काहीही गरज नाही. तर पोथीमध्ये तर खूप काही नियम दिलेला आहे. दुहेरी अन्न खायचं नाही, पण ज्यांना हे नियम पाळणं होत नाही त्यांनी नाही पाळले तरी चालतील. जे आपल्या घरात अन्न शिजलेलं आहे ते खाऊन स्वामी महाराजांना दाखवून आपण खाल्लं तरी चालतं. तर मी सुद्धा एकदा केलेलं आहे दुहेरी अन्न न खायचं. म्हणजे कसं दुहेरी अन्न न खायचं म्हणजे कसं, एकदा सकाळी जे आपण खाल्लो, समजा बटाट्याची भाजी आणि पोळी खाल्ली, तर रात्री पण तेच खायचं आणि 7 दिवस पारायण लावला असेल तर 7 दिवस पारायणामध्ये तेच खायचं. मी अशा पद्धतीचं सुद्धा पारायण केलेलं आहे. पण ज्यांना होत नाही, रोज तेच ते अन्न खाणं होत नाही, त्यांनी अजिबात हे करू नका. तसं काहीही गरज नाही करण्याची. आणि तुम्ही हे नियम जरी पाळले नाही तरी पण काही होत नाही. असं होत नाही की स्वामी महाराज तुम्हाला फळ देत नाहीत, फळ देतातच. तसं काहीही नाही, तसे नियम पाळू नका. तर मी पोथीमध्ये वाचूनच केलेला होता तो नियम. पण मी आता जर पारायण लावते ना, आता हे नियम पाळत नाही. कारण रोजची रोज एकच अन्न आपल्याला खाणं होत नाही. त्यामुळं एकतर आपलं मन तृप्त राहत नाही आणि मन तृप्त नाही राहिलं तर आपलं जी आपण भक्ती करतो, सेवा करतो, त्यामध्ये आपलं मन लागत नाही. त्यामुळं आपला अगोदर आत्मा तृप्त करायचा आहे आणि त्यानंतर आपण कोणतीही भक्ती करा. मग आपलं भक्तीमध्ये पूर्ण मन लागतं. नाहीतर तुमचा आत्मा जर तृप्त नाही झाला तर तुमचं पोथीमध्ये सुद्धा मन लागत नाही, देवात चित्त लागत नाही. त्यामुळं कोणतेही नियम असे खाण्याबद्दलचे पाळायचे नाही. जे आपण घरात शिजवतो अन्न तेच खायचं आहे. फक्त बाहेरचं अन्न खायचं नाही. बाहेरचं अन्न खायचं नाही कशामुळं, की बाहेरच्या अन्नामध्ये खूप काही दोष असतात. कसं बनवलेलं असतं माहिती नाही आपल्याला. त्यामुळं बाहेरचं अन्न खायचं नाही. ते दोष जर लागले तर मग आपलं पारायणामध्ये चित्त लागत नाही. त्यामुळं आपल्याला बाहेरचं अन्न खायचं नाही. पर स्त्रीचं अन्न खायचं नाही. आपल्या घरातल्याच लेडीजनं बनवलेलं अन्न खायचं आहे. हे नियम जर पाळून जर पारायण केलं तर 100% इच्छा पूर्ण होते. आणि पूजा काय वेगळी मांडायची गरज नाही. अशा पद्धतीनं पूजा मांडायची आहे. जर पाट असेल तर पाटावर मांडायची आहे, चौरंग असेल तर चौरंग मांडायची आहे. पण एक गोष्ट मात्र कंपल्सरी आहे. तुम्ही स्वामी भक्ती करताय, स्वामी सेवा करताय, तर तुमच्या घरामध्ये फोटो नसेल स्वामीचा, मूर्ती नसेल, तर एक छोटा तरी फोटो असायला पाहिजे. माझ्या घरी छोटासाच फोटो आहे, हे पूजेत दिसत आहे. पण दत्त महाराजांचा खूप छान असा मोठा फोटो आहे. तुमच्याकडे दत्त महाराजांचा असेल तरी पण चालतंय, पण स्वामी महाराजांचा पण घेऊन या. आणि पूर्ण माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि स्वामी सेवा बिनधास्त करा, काही घाबरू नका, काही नाही. माझ्या आयुष्यामध्ये काय बदल झालेला आहे मी पूर्ण व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेलं आहे तुम्हाला. स्वामी ज्या वेळेस आपण स्वामीच्या सेवेत येतो त्यावेळेस आपल्याला काही घाबरायची गरज नाही. आपल्यासोबत साक्षात स्वामी समर्थ महाराज राहतात, त्यामुळे नाही घाबरायचं. स्वामी महाराजांना माझ्या आयुष्याचं सोनं केलेलं आहे. मला वाटते तसं तुमच्या पण आयुष्याचं सोनं करावं. आणि खूप मला असे कमेंट आलेले आहेत, ताई नवरा बायकोचं जमत नाही, त्याविषयी थोडीशी सेवा सांगा. माझी बायको मला सोडून गेलेली आहे, त्यासाठी सेवा सांगा. आणि त्यासाठी सुद्धा मी सांगणार आहे सेवा. व्हिडिओ पूर्ण पाहत जा. आणि स्वामी महाराजांनी माझ्या आयुष्यात काय काय बदल केलेले आहेत, मला जे जे गुरुवारी संकट आलेले आहेत त्यावर मी त्या संकटावर कशी मात केलेली आहे, आणि स्वामी महाराजांना मला त्यावेळेस कशी साथ दिलेली आहे. ज्या वेळेस मी स्वामी सेवेत नव्हते त्यावेळेस सुद्धा स्वामी महाराज माझ्या पाठीशी उभे होते. आणि जे स्वामी भक्त आहेत त्यांना गुरुवारीच संकट येतं, गुरुवारीच बरोबर
तुम्ही एकदा बघा, तुम्ही स्वामी सेवेत येऊन गुरुवारी संकट येतं का नाही. आणि गुरुवारी येतं म्हणजे काय, स्वामी महाराज आपली परीक्षा घेतात. तेच निवारणारे असतात, पण परीक्षा मात्र घेतात. त्यामुळं संकट गुरुवारी येतं. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. शुभ सकाळ सर्वांना. व्हिडिओ पूर्ण पहा. आवडल्यास लाईक नक्की करा. ओके, बाय बाय.